सर्व मंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमस्तुते। नमस्कार। अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ। नवरात्रामध्ये तुम्ही उपवास केलीच असेल। आता नवरात्रामध्ये उपवास सोडण्याची योग्य पद्धत काय आहे, उपवास सोडताना कोणता नैवेद्य दाखवावा आणि उपवास सोडताना कोणता पदार्थ खावा आणि नवरात्राचा उपवास कधी सोडावा याबद्दलची माहिती आज आपण या व्हिडिओमध्ये घेणार आहोत। नवरात्रामध्ये देवीला प्रसन्न करण्यासाठी आपण उपवास करत असतो आणि उपवास करण्याच्या अनेक पद्धती आहे। कोणी बसता उठता उपवास करते, तर कोणी संपूर्ण 9 दिवस उपवास करते आणि कोणी 1 दिवसाआड जसे जमेल तसे उपवास करते। आता नवरात्रात या प्रत्येक पद्धतीने उपवास केल्यावर तो उपवास कसा सोडावा त्याबद्दल आपण आज माहिती बघूया। नवरात्रामध्ये कोणत्याही पद्धतीने आपण उपवास केला तरी तो आपल्याला घटस्थापनेच्या दिवसापासून सुरू करायचा असतो आणि तो उपवास आपण ज्या पद्धतीने करणार आहे त्या पद्धतीने करायचा असतो। म्हणजे जर बसता उठता उपवास करणार असेल तर त्या पद्धतीने करायचा आणि जर नवरात्राच्या 9 दिवस करणार असेल तर तो त्या पद्धतीने करायचा। घटस्थापनेला उपवासाची सुरुवात केली जाते आणि तो उपवास घट उठण्याच्या वेळेस म्हणजे घट हलवला जातो तेव्हा सोडला जातो। तर घट हा दशमीच्या दिवशी हलवला जातो, परंतु बऱ्याच ठिकाणी घट अष्टमीला किंवा नवमीला हलवण्याची पद्धत आहे, तर ते लोक त्यानुसार उपवास करत असतात। जर अष्टमीला घट हलवला जात असेल तर सप्तमीला उपवास करायचा असतो आणि जर नवमीला घट हलवला जात असेल तर अष्टमीला उपवास करायचा असतो आणि जर दसऱ्याच्या दिवशी म्हणजेच दशमीला घट हलवला जात असेल तर नवमीला उपवास करायचा असतो। आपल्याकडे दशमीला घट हलवण्याची पद्धत आहे आणि त्यानुसार जर आपण उपवास करायचा असेल तर तो आपण नवमीला करतो किंवा दसऱ्याच्या आदल्या दिवशी जी तिथी येते त्या दिवशी आपण उपवास करतो। आणि नवरात्राचे 9 दिवस जरी तुम्ही उपवास पकडले असतील तरी देखील घट हलवण्याच्या आदल्या दिवसापर्यंत उपवास करायचा असतो आणि ज्या दिवशी आपण घट हलवणार असतो त्या दिवशी उपवास सोडायचा असतो। म्हणजे नवमी पर्यंत उपवास करून दशमीला घट हलवायचा असतो किंवा अष्टमीपर्यंत उपवास करून नवमीला घट हलवायचा असतो। आमच्याकडे दशमीला घट हलवण्याची पद्धत आहे, म्हणजेच दसऱ्याच्या दिवशी घट हलवण्याची पद्धत आहे। त्यामुळे उपवास हा नवमीपर्यंत केला जातो किंवा बसता उठता उपवास पकडले असेल तर ते उपवास नवमीला पकडले जाता आणि दशमीला सोडले जाता। म्हणजेच दसऱ्याच्या आदल्या दिवशी उपवास पकडले जाता आणि दसऱ्याच्या दिवशी ते उपवास सोडले जातात। तुमच्याकडे ज्या दिवशी घट हलवणार आहे त्याच्या आदल्या दिवशी उपवास पकडायचा असतो। तुमच्याकडे जी पद्धत असेल त्यानुसार तुम्ही तो उपवास पकडू शकता। तुमच्याकडे जर अष्टमीला घट हलवत असेल तर तुम्ही सप्तमीला उपवास पकडू शकता किंवा तुमच्याकडे ज्या दिवशी घट हलवण्याची पद्धत असेल त्याच्या आदल्या दिवशी तुम्ही उपवास पकडू शकता। आणि तुमच्याकडे जर घट हलवण्याच्या दिवशी उपवास पकडत असेल तर तुम्ही त्या दिवशी उपवास पकडू शकता। परंतु उपवास पकडण्याची योग्य पद्धत ही अशी आहे की ज्या दिवशी आपल्याला घट हलवायचा आहे त्याच्या आदल्या दिवशी उपवास पकडला जातो आणि घट हलवण्याच्या दिवशी उपवास सोडला जातो, मग तो कोणताही दिवस असो। आता ही झाली उपवास सोडण्याची पद्धत। आता उपवास सोडताना देवीला कोणता नैवेद्य दाखवावा आणि देवीला कोणत्या नैवेद्य दाखवून आपण उपवास सोडावा, तर बऱ्याच ठिकाणी देवीला पुरणपोळीचा नैवेद्य दाखवण्याची पद्धत आहे आणि दसऱ्याच्या दिवशी भरपूर ठिकाणी पुरणपोळीचा नैवेद्य अर्पण केला जातो। तुमच्याकडे जो पण नैवेद्य दाखवण्याची पद्धत असेल तो नैवेद्य तुम्ही दसऱ्याच्या दिवशी किंवा उपवास सोडण्याच्या दिवशी देवीला दाखवू शकता। आमच्या इकडे दसऱ्याला पुरणपोळीचा नैवेद्य दाखवण्याची पद्धत आहे, त्यामुळे पुरणपोळीचा नैवेद्य केला जातो आणि तो देवीला दाखवूनच मग उपवास सोडला जातो। तुमच्याकडे जर पुरणपोळीचा नैवेद्य करण्याची पद्धत असेल तर तुम्ही पुरणपोळीचा नैवेद्य करू शकता। जर तुमच्याकडे पुरणपोळीचा नैवेद्य दाखवण्याची पद्धत नसेल तर तुम्ही तुमच्या पद्धतीनुसार देवीला नैवेद्य दाखवू शकता। जर तुम्हाला पुरणपोळीचा नैवेद्य करायचा नसेल तर तुम्ही खीरपुरीचा नैवेद्य देखील देवीला दाखवू शकता किंवा फक्त खिरीचा नैवेद्य देखील देवीला दाखवू शकता। आणि जर तोही नैवेद्य करायचा नसेल तर तुम्ही कोणताही साधा स्वयंपाक करून तो देवीला नैवेद्य दाखवू शकता, फक्त त्यामध्ये गोडाचा पदार्थ करणे गरजेचे आहे। परंतु आपण देवीचे 9 दिवस सेवा करणार आहे
देवीचे 9 दिवस उपवास करणार आहे किंवा उठता बसता उपवास करणार आहे, जरी उपवास केला नाही तरी आपण देवीची 9 दिवस सेवा करणार आहे. आणि 3.5 मुहूर्तांपैकी एक दसरा हा सण असतो आणि या दिवशी पुरणपोळीचा नैवेद्याला खूप जास्त मान असतो. त्यामुळे तुमच्याकडे जरी दुसरी पद्धत असेल तर तुम्ही त्यानुसार तो नैवेद्य दाखवू शकता. आणि जर तुमच्याकडे पुरणपोळीचा नैवेद्य दाखवण्याची पद्धत असेल तर तुम्ही पुरणपोळीचा स्वयंपाक करून देवीला नैवेद्य दाखवावा किंवा देवीपुरता तरी पुरणपोळीचा स्वयंपाक करावा. दसरा हा खूप महत्त्वाचा सण असतो, त्यामुळे या दिवशी देवीला हा नैवेद्य अवश्य दाखवावा किंवा तुमच्याकडे ज्या दिवशी घट हलवले जाता, ज्या दिवशी उपवास सोडला जातो त्या दिवशी देवीला हा नैवेद्य अवश्य अर्पण करावा. आता बऱ्याच ठिकाणी दसऱ्याच्या दिवशी किंवा ज्या दिवशी आपण घट हलवतो, देवीला उठवण्याचा दिवस असतो, त्या दिवशी पुरणाचे 11, 21, 51 असे दिवे बनवले जातात आणि त्या दिव्यांनी देवीला ओवाळले जाते आणि घटाला ओवाळले जाते, देवीची आरती केली जाते. आता तुमच्याकडे जर ही पद्धत असेल तर तुम्ही त्यानुसार ते दिवे बनवू शकता. जर तुमच्याकडे ती पद्धत नसेल तर तुम्हाला हे करण्याची काही गरज नाही. आपल्याकडे ज्या पद्धती आहे त्या जपल्याच गेल्या पाहिजे आणि जर आपल्याकडे त्या पद्धती नसेल तर आपण त्या नाही केल्या तरीही चालते. आता उपवास सोडताना कोणता पदार्थ खावा, तर उपवास सोडताना आपल्याला कोणताही गोड पदार्थ खाऊन उपवास सोडायचा आहे. म्हणजे जर तुमच्याकडे पुरणाचे दिवे केली जात असतील तर बऱ्याच ठिकाणी त्या पुरणाच्या दिव्यांमधील एक दिवा खाऊन उपवास सोडण्याची पद्धत आहे आणि बाकीचे दिवे हे गाईला दिले जातात किंवा घरातील इतर व्यक्ती खातात आणि ते पुरणाचे दिवे खाऊनच देवीचा उपवास सोडला जातो. आणि बऱ्याच ठिकाणी आपण जी देवीला कडकणी अर्पण करतो, जी सप्तमीला, अष्टमीला किंवा नवमीला देवीला कडकणीची माळ किंवा नैवेद्य अर्पण करतो, तो नैवेद्य दसऱ्याच्या दिवशी किंवा घट उठण्याच्या दिवशी दाखवला जातो आणि तो खाऊनच मग उपवास सोडला जातो. देवीला जी कडकणी आपण अर्पण करतो त्यातील एक कडकणी खाऊन मग इतर पदार्थ खाल्ले जातात आणि उपवास सोडला जातो. सर्वात पहिले कडकणी खायची असते आणि ती खाल्ल्यावरच आपला नवरात्राचा उपवास सुटतो आणि त्यानंतर मग आपण जो इतर स्वयंपाक केलेला असतो तो स्वयंपाक खायचा असतो. आमच्या इकडे कडकणी खाऊन उपवास सोडण्याची पद्धत आहे आणि बऱ्याच ठिकाणी जे पुरणाचे दिवे केले जातात त्यातील एक दिवा खाऊन उपवास सोडण्याची पद्धत आहे. प्रत्येक ठिकाणानुसार उपवास सोडण्याच्या आणि उपवास पकडण्याच्या पद्धतींमध्ये बदल होतो. सोबतच देवीला कोणता नैवेद्य दाखवावा त्यानुसार बदल होत असतो. तुमच्याकडे ज्या पद्धतीने उपवास सोडला जातो किंवा जो पदार्थ खाऊन उपवास सोडला जातो त्या पद्धतीने तुम्ही उपवास सोडू शकता. जर तुम्हाला माहिती नसेल तर तुम्ही कोणताही गोड पदार्थ खाऊन नवरात्राचा उपवास सोडू शकता किंवा जर तुमच्या भाऊबंधांमध्ये कोणी असेल तर त्यांना विचारून देखील तुम्ही त्या पद्धतीने उपवास सोडू शकता. तुमच्याकडे जी पद्धत आहे त्यानुसार तुम्ही उपवास सोडावा. जर माहिती नसेल तर तुम्ही कोणताही गोड पदार्थ बनवायचा आणि त्याचा नैवेद्य देवीला दाखवायचा आणि त्यानंतर मग तो गोड पदार्थ खाऊन तुम्ही उपवास सोडायचा किंवा तुम्ही पुरणपोळी बनवून देखील तो नैवेद्य देवीला दाखवून मग उपवास सोडू शकता. अशा प्रकारे उपवास सोडण्यासाठी तुम्ही कोणताही गोड पदार्थ बनवायचा आहे आणि तो खाऊनच उपवास सोडायचा आहे. आणि नैवेद्यामध्ये जे पण पदार्थ आपण बनवणार आहे या नवरात्रीमध्ये आपल्याला फक्त सात्विक पदार्थ खायचे आहे आणि कांदा, लसूण हे पदार्थ टाकून नैवेद्य बनवायचा नाही आहे. त्याविरहितच नैवेद्य बनवायचा आहे आणि तोच नैवेद्य देवीला अर्पण करायचा आहे. संपूर्ण सात्विक पदार्थ बनवून मग ते खायचे आहे. उपवास कधी सोडावा, तर उपवास हा आपल्याला घट हलवण्याच्या आदल्या दिवशी पकडायचा असतो आणि आपण ज्या दिवशी घट हलवणार आहे किंवा घट उठवणार आहे त्या दिवशी उपवास सोडायचा असतो. शक्यतो घट हे दशमीच्या दिवशी म्हणजे दसऱ्याच्या दिवशी हलवले जातात आणि उपवास हा नवमीला म्हणजे दसऱ्याच्या आदल्या दिवशी जी तिथी येते त्या दिवशी केला जातो. तुमच्याकडे ज्या पद्धतीनुसार घट हलवली जात असतील त्या दिवशी तुम्ही घट हलवू शकता आणि त्याच्या आदल्या दिवशी तुम्ही उपवास करू शकता. अशा प्रकारे नवरात्रामध्ये तुम्ही ज्या पद्धतीने उपवास पकडले आहे त्या पद्धतीने उपवास करू शकता आणि नवरात्रामध्ये त्या पद्धतीने तुम्ही उपवास सोडू शकता. उपवास सोडताना तो नैवेद्य तुम्ही देवीला दाखवू शकता आणि गोड पदार्थ खाऊन नैवेद्य अर्पण करून देवीचा उपवास सोडू शकता.
नवरात्रामध्ये उपवास सोडण्याची योग्य पद्धत, देवीला कोणता नैवेद्य दाखवावा आणि कोणता पदार्थ खाऊन उपवास सोडावा याबद्दलची संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये दिलेली आहे. तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल अशी मी अपेक्षा करते. नवरात्रामधील देवीची संपूर्ण माहिती बघण्यासाठी आपल्या मी इगतपुरीची या चॅनलला सबस्क्राईब करा आणि चॅनलवर जाऊन तुम्ही ती माहिती बघू शकता. व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ. आई भगवतीचा उदो उदो.